आहे तो 1.5 दिवसाचा असतो आणि हे यंदाचं आमचं 62वं वर्ष आहे। दरवर्षी आम्ही वेगवेगळा कन्सेप्ट घेतो आणि दरवर्षी वेगवेगळे मखर आरास तयार करतो, वेगवेगळा विषय असतो। यावर्षी आम्ही विषय घेतलेला आहे ऑपरेशन सिंधू। पहलगाम हे शहर दाखवलेलं आहे, गाव दाखवलेलं आहे। तशीच पहलगाममध्ये ज्या प्रकारे झाडं असतात तशी झाडं पण आम्ही तयार करून इथे दृश्य दाखवण्यात आलेलं आहे। तसेच ही जी महिला इथे आणि पुरुष जो दाखवण्यात आलेला आहे ते प्रतिकात्मक आहे की ज्या पुरुषांना हिंदू पुरुषांना मारून टाकण्यात आलेलं आहे त्या महिलांचा आक्रोश तिथे आहे, त्याच्या प्रतिकात्मक असल्यामुळे त्याला स्लोगन पण आम्ही अशी दिले की मुसलमान हो या हिंदू, आतंक ने उजाड़ी कई पत्नियों की मांग, बिखरे हुए सिंदूर से जल उठा पहलगाम। व त्याचप्रमाणे जसे काश्मीरी मुस्लिम लोक कशी आपल्या हिंदू लोकांना मदत करत होते ते पण तिथे वरती प्रतिकात्मक आम्ही दाखवण्यात आलेलं आहे। तसेच हे सिंदूरच्या खाली जे 2 हात दाखवले ज्याच्यामध्ये हिरव्या आणि लाल प्रकारच्या बांगड्या आहेत, त्या बांगड्या कशाचं प्रतीक दर्शवतात की भारतीय नारींवरती जो अत्याचार करण्यात आलेला होता तो अत्याचार कसा त्यांनी परतवून तो नंतर लावलेला आहे, पण त्या घाबरल्या त्याच्यामुळे की त्यांच्या पतीचं निधन त्यांच्या समोर हिंदू हो या मुसलमान असं करून त्यांनी मारण्यात आलेलं आहे पाकिस्तानी। गणपतीच्या मागे जे आहे पूर्णतः गोल तो एक प्रकारे सिंदूर आहे, पत्नीच्या कपाळावरती जसं तसं सिंदूर, ते सिंदूर मधून ज्या ज्वाळा आलेल्या आहेत त्या ज्वाळा आम्ही मागे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या ज्वाळा दाखवण्यात तसंच त्या ज्वाळांमधून ज्या मिसाईल्स आपण जी पाकिस्तानच्या आतंकवाद्यांच्या मारण्यासाठी जी पाठवलेली होती ते मिसाईल्स दाखवलेले आहेत। त्यानुसार आम्ही तिथे स्लोगन असं लिहिलेलं आहे, इंडियन एअरफोर्स मिसाइल ने पाक एयर स्पेस में घुस के मारा, बर्खास्त हुए आतंक के अड्डे, देखता रहा ट्रम्प और जग सारा। तसंच आपल्याकडच्या ज्या 2 महिला ज्या लष्कर प्रमुख होत्या आणि ज्या वायुदलाच्या प्रमुख होत्या त्यांनी कशा प्रकारे हा हल्ला परतवून लावला, 2 महिला असून किती सक्षमपणे त्यांनी हा लढा पूर्ण पाकिस्तानी आतंकवादियांशी केलेला आहे। त्याला आम्ही स्लोगन असं दिलेलं आहे, अभी तो सिंदूर सजा है, 16 सिंगार तो बाकी है, मिशन सिंदूर को यशस्वी करने में उसी भारत की महिलाएं काफी है। तसंच ह्याच्यावरती जो आम्ही दाखवण्यात आलेला म्हणजे आम्ही जे शहर दाखवलेलं आहे पहलगाम, त्याच्यावरती जी मुठ्ठीमध्ये जो झेंडा आहे तो झेंडा प्रतीक आपल्या भारताचं आहे की तो झेंडा फडकवत ठेवला त्यांनी पूर्णतः। आणि त्यांनी तिथे अशी स्लोगन आम्ही दिलेली आहे की काश्मीर में घुसकर पाकिस्तान ने लिया पंगा, युद्ध जीतकर भारत ने ऊंचा लहराया तिरंगा। त्याच्यासाठी आपण हा तिरंगा फडकवत ठेवलेला आहे, भले ज्वाळा आलेल्या असतील तरी सुद्धा त्याच्यानं तो फडकत राहिलेला आहे। हे असं आम्ही दाखवण्यात आलेलं आमच्या गणपतीमध्ये आम्ही दर्शवण्यात आलेले देखावा दर्शवलेला आहे। ऑपरेशन सिंदूर हे सर्वांनी येऊन बघावं असं आम्हाला असं वाटतं की हा आता ज्वलंत विषय आहे आणि दरवर्षी आमच्याकडे ज्वलंत विषयावरती काही ना काहीतरी प्रकारचा देखावा उत्कृष्ट अशी आम्ही आरास करतो। नमस्कार।